या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत टायझर। नमस्कार, आपण पाहताय कोकणचं नंबर 1 महा चॅनल कोकण सात लाईव्ह बातमीपत्रात आपलं स्वागत। सुरुवात करूया हेडलाईन्स। हेडलाईन्सचे प्रायोजक आहेत टायझर। नाउ एक्सपिरियन्स sheer softness of Tiger Super Soft Shirts। जिल्ह्यात काही लोक मंत्रिपदासाठी घोड्यावर बसून आमदार वैभव नाईक यांचा टोला। नितेश राणेंच्या त्या वक्तव्यावर वंचितची आक्रमक भूमिका आणि शिक्षक बेरोजगार जखमेवर मीठ चोळतोय GR। कोकण सात लाईव्हचा स्पेशल रिपोर्ट। हेडलाईन्सचे प्रायोजक आहेत टायझर। नाउ एक्सपिरियन्स sheer softness of Tiger Super Soft Shirts। आता पाहूया सविस्तर बातम्या। तांबूस फुटता उधळलाली भूपाळी रामपारी, दिशा नाही उजळल्या आल गोकुळ आपुल्या दारी। निर्भेळ आणि सकस चवीच गोकुळ लई भारी, निर्भेळ आणि सकस चवीच गोकुळ लई भारी। चव आहे कोल्हापुरी गोकुळ लई भारी, चव आहे कोल्हापुरी गोकुळ लई भारी। गोकुळची दर्जेदार दुग्ध उत्पादने। गोकुळ, अस्सल चव कोल्हापूरची। चव आहे कोल्हापुरी गोकुळ लई भारी। अनंत पळणकर यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कणकवली तालुका अध्यक्षपदी नियुक्ती झाल्यानंतर त्यांनी शरद पवार यांच्यावरती जर टीका कराल तर रस्त्यावरती फिरणं मुश्किल होईल असा सज्जड दमच सदाभाऊ खोत यांना दिलाय। पाहूयात। गेले अनेक दिवस, गेले 10-12 दिवस आमचा पक्ष फुटला, पक्षाचे 2 गट झाले, असे काही लोक खोटा नाटा विषय घेऊन जिल्ह्यामध्ये चर्चा करत आहेत, पण हे संपूर्ण चुकीचं आहे। आमचा राष्ट्रवादी पक्ष जिल्ह्यात एकनिष्ठ आहे। जिल्हा अध्यक्ष अमित सामंत यांच्या नेतृत्वाखाली एक संघ, सगळेच राष्ट्रवादीचे कार्यकर्ते काम करतायत हे आज या उपस्थितीवरून स्पष्ट दिसत आहे। त्याच्यामुळे कोणी डगमगण्याचं कारण नाही। आमच्या पवार साहेबांजवळ हा पक्ष एक निष्ठा आहे। पवार साहेब ज्या पक्षाचे आमचे अध्यक्ष आहेत, राष्ट्रवादी पक्ष पवार साहेबांचाच आहे। त्याच्यामुळे कोणी घाबरण्याचं कारण नाही। आमच्या मागे एवढी मोठी ताकद आहे की नुसतं नाव जरी घेतलं तरी भल्या भल्यांची पातळ होते, ते आमचे पवार साहेब आहेत। आणि त्याच्यामुळे इथून पुढे कोणाच्या धमक्यांना बिमक्यांना घाबरायचं कुणालाही कारण नाही। तुमच्या मागे जिल्हाध्यक्ष आहेत, आम्ही आहोत, वरिष्ठ आमचे नेते आहेत। तुम्ही कोणाच्या धमक्यांना घाबरू नका, भीक घालू नका। आणि पक्षवाढीसाठी आपण एकत्र असंच सगळ्यांनी एकजुटीने राहूया आणि पक्ष मोठा करण्याचा, बळकट करण्याचा, सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये पक्षाची ताकद दाखवण्याची ही आपली वेळ आहे। आणि ती आपण सर्वांनी तळागाळातल्या लोकांपर्यंत जाऊन भेटून त्यांना आपल्या पक्षाची ध्येय धोरणं, पक्षाची माहिती, आज थोडाफार फरक पडलेला आहे पक्षामध्ये आमच्या, थोडा आमची सत्ता नसल्यामुळे आमच्या नेत्यांमध्ये, कार्यकर्त्यांमध्ये थोडी मरगळ आहे, ती झटकून आता आपण परत पक्ष मजबूत करण्यासाठी सगळ्यांनीच ताकदीने उभं राहिलं पाहिजे। आणि राष्ट्रवादी पक्ष सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये कसा 1 नंबर होईल त्याचं आपण सगळ्यांनीच पाहिलं पाहिजे। काल कोणतरी आमच्या पवार साहेबांना, कोणतरी खोत नावाचा आमच्या साहेबांवर आधी बोलला। ही लोकही भाजपची कुत्री आहे पाळलेली। मी ठाम सांगतो, त्यांना काय करायचे करू दे, पण हे जर असे जर परत बोलले तर यांना जिल्ह्यात नाही, महाराष्ट्रात फिरू देणार नाही, एवढं मी निश्चित सांगतो। या असल्या कुत्र्यांजवळ लक्ष देऊ नका। हा खोत हे आता हे काय विस्तार व्हायचा आहे, होणार तर नाहीच, पण ती काहीतरी मंत्रीपद मिळेल म्हणून हा लबाड लांडगा तो कधी त्या राजू शेट्टींबरोबर प्रामाणिक राहिला नाही, त्यांच्यावर गद्दारी केली आणि काहीतरी पद मिळेल, मंत्रीपद मिळेल म्हणून आमच्या साहेबांवर कोणतरी चुकीच्या मार्गाने बोलतात। त्यांना मी एकच सांगतो, आम्हा कार्यकर्त्यांची डोकी गरम करू नका।
नाहीतर रस्त्यानं फिरायचं मुश्किल होईल. आम्ही गावात तिथे ठोकू तुम्हाला, हे जाहीर सांगतो तुम्हाला मी. आम्ही अजिबात आमच्या साहेबाबद्दल ऐकून घेणार नाही. तुम्हाला टीका करायची लोकशाहीच्या मार्गातनं करा. तुम्हाला काय बोलायचं आहे लोकशाही मार्गातनं बोला, पण चुकीच्या मार्गातच आमच्या साहेबाला कोण बोलेल तर घरातनं वडून मारल्याशिवाय सोडणार नाही, हे सगळ्यांनी लक्षात घ्यावं. मी परत एकदा वरून सांगतो, आमचं साहेब आमचे दैवत आहे आणि त्यांना जर कोण चुकीचं बोलेल तर आम्ही ते खपून घेणार नाही. आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स, ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा, लाईक करा कोकणचं नंबर 1 महा चॅनल कोकण 7 लाईनचं YouTube चॅनल. उज्ज्वल भवितव्य आपल्या मुलामुलींचं सर्वाधिक योगदान नॅशनल इंग्लिश मीडियम स्कूलचं. होय, आदर्श एज्युकेशन सोसायटीचं नॅशनल इंग्लिश मीडियम स्कूल नडगिवे. उच्च शिक्षित अनुभवी स्टाफ, 10वीचा 100% रिझल्ट, डिजिटल शिक्षण प्रणाली, सुसज्ज लायब्ररी आणि लॅबोरेटरी, स्पर्धा परीक्षा, मार्गदर्शन, कला, क्रीडा, सांस्कृतिक क्षेत्रासाठी प्रोत्साहन आणि व्यक्तिमत्व विकास यासह अनेक सुविधा. प्री प्रायमरी ते 10वी आजच आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करा. मंत्रिपदासाठी जिल्ह्यातील काही लोक घोड्यावर बसून असल्याचा टोला आमदार वैभव नाईक यांनी लगावलाय. पाहूयात नेमकं काय म्हणाले आमदार वैभव नाईक. खरं तर जिल्ह्यामध्ये काही लोक मंत्रिपदाच्या घोड्यावर बसलेली आहेत, परंतु गेल्या अनेक वर्षामध्ये त्यांना मंत्रिपद मिळालं नाही. त्यांना फक्त काही लोकांना शिवसेनेवर टीका करण्यासाठीच भाजप वापर करत आहे आणि मला वाटतं की अशा लोकांना, टीका करणाऱ्या लोकांना मंत्रिपद मिळणार नाही. आणि ज्या पद्धतीने आता सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये 2-2 आमदार सत्तेमध्ये असून सुद्धा आज सिंधुदुर्ग जिल्ह्याचं पालकमंत्री हे दुसऱ्या जिल्ह्यातल्या लोकप्रतिनिधींना मिळालं आहे, त्यावरून ह्यांची परिस्थिती या जिल्ह्यामध्ये किंवा भाजपमध्ये काय आहे हे सिद्ध झालेलं आहे. आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स, ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा, लाईक करा कोकणचं नंबर 1 महा चॅनल कोकण 7 लाईनचं YouTube चॅनल. तांबूस फुटता उधळलाली भूपाळी रामपारी, दिशालाही उजळल्या आलं गोकुळ आपुल्या दारी. निर्भेळ आणि सकस चवीचं गोकुळ लई भारी. गोकुळ दूध संघाची दर्जेदार दुग्ध उत्पादने, गोकुळ दूध, दही, तूप, दूध पावडर, कुकिंग बटर, टेबल बटर, पनीर, इलायची श्रीखंड, आंबा श्रीखंड, फ्रूट श्रीखंड, ताक आणि लस्सी. गोकुळ दूध आणि दर्जेदार दुग्ध उत्पादने, चव आहे कोल्हापुरी, गोकुळ लई भारी. विधानसभा अध्यक्षांकडून आपल्याला अद्यापपर्यंत कोणतीही नोटीस आली नसल्याची माहिती आमदार वैभव नाईक यांनी दिली. पाहूयात. खरं तर आम्हाला नोटीस पाठवली असं आम्हाला टीव्हीवरनं अध्यक्षांनी नोटीस पाठवलं असं आम्हाला वारंवार बातमी येत आहे, परंतु गेल्या 4-5 दिवसामध्ये आम्हाला कुठलीही नोटीस आली नाही, कुठलाही मेल आला नाही. आणि खरं तर आम्हाला नोटीस संदर्भात सुप्रीम कोर्टाने महत्त्वाचा निर्णय दिलेला आहे. आमचे प्रतोद आहेत सुनील प्रभू, हे प्रतोद ग्राह्य धरलेले आहेत आणि त्यामुळे त्यांचाच आदेश आम्ही मतदानाच्या वेळी घेतलेला आहे आणि त्यांचाच आदेश आम्ही मानलेला आहे. त्यामुळे आम्हाला नोटीस येण्याचा प्रश्नच नाही आणि जर नोटीस आली तर आम्ही त्याचं उत्तर योग्य देऊ. परंतु शिंदे गटाला मात्र नोटीस आलेली आहे आणि आता येणाऱ्या काळामध्ये शिंदे गटाचे आमदार आहेत ते अपात्र होतील हे मात्र नक्की झालेलं आहे आणि त्यासाठीच काही लोकांना पक्षात घेतलंय आणि काही लोकांना घेण्याचा प्रयत्न करतायत. परंतु भाजपची रणनीती ही वापरून घ्या आणि फेकून द्या अशी आहे, ही यावरून सिद्ध झालेली आहे. आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स, ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा, लाईक करा कोकणचं नंबर 1 महा चॅनल कोकण 7 लाईनचं YouTube चॅनल. उज्ज्वल भवितव्य आपल्या मुलामुलींचं सर्वाधिक योगदान नॅशनल इंग्लिश मीडियम स्कूलचं. होय, आदर्श एज्युकेशन सोसायटीचं नॅशनल इंग्लिश मीडियम स्कूल नडगिवे. उच्च शिक्षित अनुभवी स्टाफ, 10वीचा 100% रिझल्ट, डिजिटल शिक्षण प्रणाली, सुसज्ज लायब्ररी आणि लॅबोरेटरी, स्पर्धा परीक्षा, मार्गदर्शन, कला, क्रीडा, सांस्कृतिक क्षेत्रासाठी प्रोत्साहन आणि व्यक्तिमत्व विकास यासह अनेक सुविधा. प्री प्रायमरी ते 10वी आजच आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करा. स्वतःच्या स्वार्थासाठी कोणी कुठेही गेलं असलं तरी शिवसेना आजही तेवढ्याच ताकदीने सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात उभी आहे. त्यामुळे येणाऱ्या प्रत्येक निवडणुकीत शिवसेनेचे कार्यकर्ते भगवा फडकवण्यास सज्ज असून आपण त्यांच्या पाठीशी ठामपणे उभा असल्याचा विश्वास सावंतवाडी विधानसभा संपर्क प्रमुख शैलेश परब यांनी कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांना दिला आहे. सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात मंगळवारी शैलेश परब यांनी दोडामार्ग, सावंतवाडी, वेंगुर्ले या तिन्ही तालुक्यात कार्यकर्ता मार्गदर्शन मेळावा व छत्री वाटप कार्यक्रम घेतला.
त्यावेळी आयोजित दोडामार्ग येथील कार्यक्रमात ते बोलत होते. त्यांच्या माध्यमातून दोडामार्ग तालुक्यात मोठ्या प्रमाणात क्षेत्रांचं वाटप करण्यात आलं. यावेळी व्यासपीठावरती जिल्हा प्रमुख संजय पडते, युवा नेते गीतेश राऊत, जिल्हा समन्वयक बाळा गावडे, तालुका प्रमुख संजय गवस, उपजिल्हा प्रमुख बाबूराव धुरी, युवा तालुका समन्वयक मदन राणे आदी कार्यकर्ते आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. शैलेश परब साहेब गेली 2014च्या अगोदर 3-4 वर्ष काम करत होते मतदारसंघात. मी कित्येकदा बोलतो, कितीदा बोलतो, गाडीत बोलतो की त्यांना जरी शीट दिली असती तरी 55,000 मतं या मतदारसंघात शैलेश परब साहेबांना राहिलेली मतं अशी असणार असती. राज्यातील 29,000 मी काँग्रेसमध्ये राहिलो, मला 1,300 मतं कमी होती, म्हणजे 28,000 मला किती होती. आणि जे नवीन नेतृत्व, मी बोलू नये यांच्यावर, लोकांना वाटलं दीपक भाई हुशार आहे, दीपक भाई हुशार आहे. अहो 12,000 मतं घेऊन आले, नाहीतर तुम्हाला सांगतो ते 4थ्या नंबरला असते. कारण इथं दळवी साहेब आहे, बोलू नये, सुरेश दळवीला आम्ही सन्मान देतो, किंमत दिलो, पण त्यांना 5,500 मतं मिळाली आणि त्यांची 12,000 17,000 मतात दीपक केसरकर राहिले असते. त्याच्यापेक्षा किती पटीने आम्ही पुढे होतो आणि सन्मान शैलेश परब साहेब या मतदारसंघाचं नेतृत्व केलं असतं आणि आज आपल्याला आमदार म्हणून ते इथं दिसले असते. तुम्हाला तो खासदार नसला, आमदार नसला, अतिशय कार्यकर्त्यांची वाईट परिस्थिती असते की म्हणून आज आपल्याकडे खासदार साहेब आहे म्हणून आपण मतदारसंघ घेऊन राहू शकतो. आणि खासदार साहेबही नसले असते आमच्या बरोबर तर हा मतदारसंघाचं परत नेतृत्व या 15 वर्ष आपण मागे गेलो असतो. पण खोटी आश्वासनं, तुम्हाला माहिती आहे, खोटी आश्वासनं दिलेल्या मोदींनी 350 रुपयाचा सिलेंडर 1200 रुपयाला द्यायला चालू केला. आता ते 4थ्या वर्षाचे तयार आहे. नंतर काल तुम्ही कटावर बघितलं असाल तर त्याच्यावरती नरेंद्र मोदींचा फोटो आलेला आहे, बाळासाहेबांचा फोटो गायब झालेला आहे. त्याच्यामुळे पुढचा पक्ष भाजप असणार आहे, तुम्ही लढून जा. कारण त्यांना फक्त स्वतःचे आमदारकी आणि स्वतःचं मंत्रिपद टिकवायचं आहे. त्यांना तुमच्या लोकांचा घेणं देणं काही नाही, विकासाचा घेणं देणं काही नाही. काल म्हणजे मुंबईबद्दल बोलत होते ते, पालकमंत्री मुंबईचे. कोरोनामध्ये काय झालं, किती भ्रष्टाचार झाला, हेच होता. सिंधुदुर्गात किती दिवस होते, बाबूराव धुरीने किती मेहनत केली, रुपेश राऊने किती मेहनत केली, संजय गावाने किती मेहनत केली, आम्ही आमच्या डोळ्याने बघितलंय. पण ह्यांनी स्वतःचा पाय तुटला जाणून जवळपास 2 वर्ष विधानसभेत फिरकले देखील नाही. आज ते उतोजीलाच होत आहे. खरं तर उतोजीने जे करण्यात काम केलं त्याच्यामुळे ते प्रत्येक वेळेस पूर्ण भारत देशात पहिल्या 5 मुख्यमंत्र्यांमध्ये निवडून आलेले आहेत लोकमतावर. आणि हे सगळं असताना देखील आज ज्या तोंडाने ते फिरताय, आज अनेक प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करताय. हे खरं का होत आहे की मला एक चांगलं उदाहरण आठवते, बाबूराव धुरीने त्याचा तुमच्या भेट. आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स, ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा, लाईक करा कोकणचं नंबर 1 महा चॅनल कोकण 7 लाईनचं YouTube चॅनल. तांबूस फुटता उधळलाली भूपाळी रामपारी दिशा नाही उजळल्या आल गोकुळ आपुल्या दारी निर्भेळ आणि सकस चवीच गोकुळ लई भारी निर्भेळ आणि सकस चवीच गोकुळ लई भारी चव आहे कोल्हापुरी गोकुळ लई भारी चव आहे कोल्हापुरी गोकुळ लई भारी गोकुळची दर्जेदार दुग्ध उत्पादने. गोकुळ, अस्सल चव कोल्हापूरची. चव आहे कोल्हापुरी गोकुळ लई भारी. सिंधुदुर्गात घेण्यात आलेल्या शासन आपल्या दारी कार्यक्रमांमध्ये परजिल्ह्यातून एसटी मागवल्या होत्या. याच एसटी विभागात तब्बल 1.5 कोटी रुपये सरकारनं थकवले असल्याचा गंभीर आरोप आमदार वैभव नाईक यांनी केलाय. पाहूयात. दिवसापूर्वी सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये शासन आपल्या दारी हा कार्यक्रम शासनाच्या वतीने घेण्यात आला आणि या कार्यक्रमासाठी लोकांना जबरदस्तीने महसूल अधिकाऱ्यांनी, प्रशासकीय अधिकाऱ्यांनी, कर्मचाऱ्यांनी त्या लोकांना लाभार्थी म्हणून बसून नेण्यात आला आणि त्यासाठी वापर एसटीचा केला होता. आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या एसट्या सगळ्या घेतल्याच होत्या, त्या दिवशी प्रवाशांची गैरसोय झालीच. त्याचबरोबर इतर जिल्ह्यातनं सुद्धा काही एसट्या महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने मागवलेल्या होत्या आणि याचे पैसे मात्र शासनाकडे अजून जमा झाले नाहीत. या संदर्भात मी लेखी माहिती मागवलेली आहे आणि जवळजवळ 1.5 कोटी रुपये अजूनही शासनाकडे महामंडळाकडे अजून जमा व्हायचे आहेत. खरं तर एकीकडे एसटीची अवस्था आपण बघताय की अनेक ठिकाणी जिल्ह्यातील ज्या फेऱ्या आहेत त्या डिझेल नसल्यामुळे, टायर नसल्यामुळे बंद होतात. काही ठिकाणी तेथे भारदान म्हणून बंद होतात. त्यामुळे विद्यार्थ्यांची सुद्धा गैरसोय होते. अनेक वस्तीच्या बस फेऱ्या सुद्धा रद्द झालेल्या आहेत. असं असताना सुद्धा
एकीकडे पगार कर्मचाऱ्यांवर मिळेल की पगार कर्मचाऱ्यांना तारखेला होत नाही, वेळोवेळी होत नाही. काही दिवस पगारामुळे कर्मचाऱ्यांची सुद्धा घालमेल किंवा त्यांची अवस्था सुद्धा बिकट होते. अशा वेळी शासन आपल्या दारी हा कार्यक्रम मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत करण्यात आला. परंतु यासाठी ज्या प्रशासकीय यंत्रणेचा सगळ्या पद्धतीने वापर झाला आणि त्यामध्ये एसटीचा सुद्धा वापर झाला आणि एसटीच्या गळक्या गाड्या आपण बघताय, एसटीच्या दरवाजे नसलेले आपण बघताय आणि यावेळी अशा ठिकाणी मात्र एसटीवर लोड देण्याचं काम या शासन आपले या दारी या कार्यक्रमाद्वारे झालेलं आहे. जवळजवळ 1.5 कोटीपेक्षा जास्त निधी हा जवळजवळ एसटी महामंडळाला शासनाने आता जवळजवळ 1 महिन्यापेक्षा जास्त कालावधी ह्या कार्यक्रमाला झाला आणि त्यावेळी पैसे अजून यायचे आहेत. आणि जर सगळ्या प्रशासकीय अधिकाऱ्यांनी हा कार्यक्रम ज्यांनी आयोजित केला त्यांना जर वेळ असेल तर त्यांनी हे पैसे लवकरात लवकर द्यावे एवढीच विनंती आपल्या मार्फत त्यांना आहे. आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स, ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा, लाईक करा कोकणचं नंबर 1 महा चॅनल कोकण 7 लाईव्हचं YouTube चॅनल. राज्यात शिंदे फडणवीसांनंतर अजित पवारांनी पक्ष फोडत सरकारला पाठिंबा दिलाय. राज्यात सध्या पॉलिटिकल सर्कस सुरू आहे असा हल्लाबोल डॉक्टर जयेंद्र परोळकर यांनी केलाय. पाहूयात. सध्या महाराष्ट्र राज्यात राजकीय क्षेत्रात म्हणजे राज्याचं जे मंत्रिमंडळ आहे त्याच्यात जे काही चालू आहे ते एखाद्या सर्कशीला शोभेल. सर्कस जी होती, आता सर्कसीचं हे कमी झालं, पण एकेकाळी सर्कस लहान मुलांसाठी आणि आबालवृद्धांसाठी फार आकर्षण असायचं. त्यात कोलांट्या उड्या असायच्या, वेगवेगळे प्राणी असायचे. तर ही एक सर्कसच आहे, पॉलिटिकल सर्कस असंच दिसतंय. आणि जनतेचे अनेकविध प्रॉब्लेम आहेत, पण तरी जनतेची करमणूक होते या सगळ्या भागात. आता प्रश्न असा आहे की साधारण वर्षापूर्वी एकनाथ शिंदे साहेब शिवसेना फोडून शिवसेना स्वतःची करून मग त्यांना इलेक्शन कमिशनने पण तसाच चिन्हही दिलं, पक्षही दिलं, सगळं अंधन दिल्यासारखं आणि एक सरकार बनलं, शिंदे फडणवीस सरकार. आणि पुन्हा आता 10, 15, 12 दिवसापूर्वी अजित पवारांनी राष्ट्रवादी पक्ष फोडला. म्हणजे पक्षच फोडून पक्ष हायजॅक अशीच प्रक्रिया चालू आहे आणि महाराष्ट्राने ही ट्रेंडच चालू केली. आता हे सगळ्यांसमोर आहे. पण मुळात आता प्रश्न असा आहे की जे सरकार त्यांच्याकडे 160, 165 आमदार होते, बहुमत होतं, त्याच्यात अजून हे 30 का 32 का 29 का 35 हे राष्ट्रवादीचे आमदार, अजून तो आकडा निश्चित नाहीये. आणि दुसरे उपमुख्यमंत्री. आता त्याचे पडसाद असे आहेत सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दृष्टीने की हे तर दिसतच आहे की आज उद्या काहीतरी विस्तार होणार आहे आणि आधीच राष्ट्रवादीच्या 9 मंत्र्यांना कॅबिनेट दर्जाची शपथ देण्यात आली आहे, कॅबिनेट मंत्र्याची. म्हणजे 43 पैकी 29 मंत्री हे झालेले आहेत आणि आता उरलेल्या ज्या 14 जागा आहेत तिथे विस्तार होईल असं म्हटलं जात आहे. आणि त्यासाठी रात्री अपरात्री या मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्या रात्रीच्या अंधारात, म्हणजे सगळं रात्रीच्या अंधारातच होत असतं यांचं, त्या मीटिंग बैठका चालू आहेत. प्रश्न आता असा आहे सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दृष्टीने की ज्यांनी उडी मारून शिवसेना सोडून कॅबिनेट मंत्रीपद मिळवलं गेल्या वर्षी, त्या दीपक केसरकरांचं मंत्रीपद टिकेल काय, हा मुद्दा क्रमांक 1. आणि दुसरा मुद्दा की सिंधुदुर्ग जिल्ह्याला कोण नवा पालकमंत्री मिळेल काय, हे का म्हणतो कारण की आता जेव्हा अजित दादा हे राष्ट्रवादी सोडून किंवा फोडून, आणि ते आता दावा करतात तेच राष्ट्रीय अध्यक्ष आहेत, ते जेव्हा उपमुख्यमंत्रीपदची शपथविधी होता तेव्हा हे दीपक केसरकर जे वर्षापूर्वी अजित पवारांनी कसा अन्याय केला, निधी वाटपामध्ये तत्कालीन शिवसेनेच्या आमदारांना कसं 16% निधी मिळत होता आणि भरभक्कम राष्ट्रवादीच्या आमदारांना मिळत होता, त्यावेळेला खलनायक ठरवलेल्या अजितदादांना
शुभेच्छा द्यायला हातात पुष्पगुच्छ घेऊन लाचारी करत धावत होते हो. म्हणजे आता प्रश्न आहे की ते पुन्हा या शिवसेनेतून पुढे उडी मारून भाजपमध्ये जातील काय, असे सगळेच प्रश्न आहेत. हे मी का म्हटलं यांचं मंत्रिपद टिकेल की नाही, कारण आता असं दिसतंय की आधी म्हणजे एकनाथ शिंदे साहेब आणि त्याच्याबरोबर इतर 9 हे त्या शिंदे गटातल्या शिवसेनेचे जे मंत्री झाले त्यांची मंत्रिपदं काढून घ्या आणि नव्या 9 लोकांना द्या, असं शिंदे गटातच जोरात हे काहीतरी बोलणं चालू आहे, भांडणं चालू आहेत, वाद चालू आहेत, प्रकरण अगदी धक्काबुक्की आणि मारामारीपर्यंत गेलं असं जनता तरी ऐकू नये. खरं खोटं आम्हाला माहिती. त्यामुळे प्रश्न असा आहे की शिंदे गटातले हे जे आताचे मंत्री आहेत, उदय सामंत असतील, दादा भुसे असतील, दीपक केसरकर असतील किंवा ते शंभूराज देसाई असतील, आता हे सगळे टिकतील का पुन्हा नवे येतील? कारण भरत गोगावलेंपासून ते सगळेच लोक म्हणतात आम्ही आता मंत्री होणार. अरे पण 14 मंत्रीपद आहेत, त्याच्यात राज्यमंत्रीपद जास्त आहेत. 7-8 कॅबिनेट असतील, बाकी राज्यमंत्रीपद आहेत आणि 43च्या वर संख्या जाणार नाही. मग या सगळ्या गदारोळात दीपक केसरकर मंत्री म्हणून टिकतील काय? नंबर 1. दुसरी गोष्ट, आता जे पालकमंत्री आहेत या जिल्ह्याचे त्यांना अजून 1 किंवा 2 जिल्ह्याचा पालकमंत्रीचा अधिकार आहे. म्हणजे काही मंत्री तर 4-4, 5-5 जिल्ह्यांचे पालकमंत्री आहेत. मग पालकमंत्री पण बदलतील आणि या सगळ्याच गदारोळात जनता राहिली बाजूला. जनतेचे प्रश्न प्रलंबित, ते सोडवत नाहीये. रात्री अपरात्री, जास्त अपरात्रीच मीटिंग चालू आहे आणि विस्तार कसा व्हायचा, काय करायचं हे चालू आहे. कारण येत्या सोमवारपासून पावसाळी अधिवेशन आहे. आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स, ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा, लाईक करा कोकणचं नंबर 1 महा चॅनल कोकण 7 लाईनचं YouTube चॅनल. तांबूस फुटता उधळलाली भूपाळी रामपारी, दिशा नाही उजळल्या आलं गोकुळ आपुल्या दारी. निर्भेळ आणि सकस चवीचं गोकुळ लई भारी, निर्भेळ आणि सकस चवीचं गोकुळ लई भारी. चव आहे कोल्हापुरी गोकुळ लई भारी, चव आहे कोल्हापुरी गोकुळ लई भारी. गोकुळची दर्जेदार दुग्ध उत्पादने. गोकुळ अस्सल चव कोल्हापूरची. चव आहे कोल्हापुरी गोकुळ लई भारी. मी महेश परोळेकर, जिल्हाध्यक्ष वंचित बहुजन आघाडी. सिंधुदुर्ग जिल्हा वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आमदार नितेश राणे यांनी तृतीयपंथीय लोकांबद्दल वापरलेल्या शब्दाचा आणि त्यांच्या या कृतीचा सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या वतीने मी जाहीर निषेध करत आहे. खरं म्हणजे यापूर्वी निलेश राणे यांनी सुद्धा अशाच पद्धतीचे शब्द वापरले होते आणि त्यांच्यावर 499चा गुन्हा दाखल आहे. गेले 2 दिवस वंचित बहुजन आघाडीच्या वतीने पुणे येथे आंदोलन सुरू आहे आणि त्या आंदोलनामध्ये नितेश राणे यांनी उद्धव ठाकरेंना वापरलेल्या शब्दाबद्दल त्यांच्यावर 153A अंतर्गत गुन्हा दाखल करावा या मागणीसाठी आंदोलन सुरू होतं. परंतु वंचित बहुजन आघाडीच्या नेत्या शमीबाताई पाटील यांच्यावर जोरजबरदस्ती करून हे आंदोलन मोडण्याचं काम हे पोलीस यंत्रणेला हाताशी धरून गृहमंत्री देवेंद्र फडणवीस करत आहेत. नितेश राणे यांना या निमित्ताने आमचं सांगणं आहे की त्याने आतापर्यंत हिंदू मुस्लिम या दोन्ही समाजामध्ये तेढ निर्माण करणारी अनेक वक्तव्य केलेली आहेत. त्यावेळी सुद्धा त्यांच्यावर कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही आणि आजही त्यांनी तृतीयपंथीयांच्या विरोधात जो अमानवी शब्द आहे तो शब्द वापरून त्यांच्यावर अन्याय करण्याचा प्रयत्न केलेला आहे. नितेश राणे यांच्यावर जर कारवाई झाली नाही तर येत्या 24 जुलै रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तमाम तृतीयपंथीयांना सोबत घेऊन आणि महाराष्ट्रातील सर्व तृतीयपंथीयांना सोबत घेऊन त्यांच्या घरावर मोर्चा काढण्याचा इशारा या निमित्ताने वंचित बहुजन आघाडीच्या वतीने देत आहे. पोलीस प्रशासनाला माझी विनंती आहे की त्यांनी लवकरात लवकर
नितेश राणेंवर गुन्हा दाखल करावा आणि त्याला अटक करावी. अन्यथा पुढील परिणामांना देवेंद्र फडणवीस आणि त्यांचे गृह खातं आणि पोलीस यंत्रणा ही जबाबदार राहील. आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स, ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा, लाईक करा कोकणचं नंबर 1 महा चॅनल कोकण 7 लाईनचं यूट्यूब चॅनल. शेवटी ठळक घडामोडी पुन्हा एकदा. हेडलाईनचे प्रायोजक आहेत टायझर. नाव एक्सपिरियन्स sheer softness of टायझर सुपर सॉफ्ट शर्ट्स. जिल्ह्यात काही लोक मंत्रिपदासाठी घोड्यावर बसून आमदार वैभव नाईक यांचा टोला. नितेश राणेंच्या त्या वक्तव्यावर वंचितची आक्रमक भूमिका. आणि शिक्षक बेरोजगार जखमेवर मीठ चोळतोय GR. कोकण 7 लाईव्हचा स्पेशल रिपोर्ट. हेडलाईनचे प्रायोजक आहेत टायझर. नाव एक्सपिरियन्स sheer softness of टायझर सुपर सॉफ्ट शर्ट्स. बातमीपत्रात वेळ झाली ते थांबण्याची. पादरा बदलत्या कोकणचा बुलंद आवाज. कोकणचा नंबर 1 महा चॅनल कोकण 7 लाईव्ह. धन्यवाद.